ही विण सैल होण्यासाठी आपल्या जवळचे प्रयत्न करतील. कोकणातलाच मी आहे, ते इथले अवगुण आपल्याला सर्व माहिती आहे, त्यामुळे ती करतील. शंका कुशंका कल सुरुवात होईल. आता पण झालेली असेल की जेव्हा हे तुम्ही एक करता ते एक आता आम्ही गेलेले एवढी शाळा पण मिळणार आणि आदर्श शाळेसाठी प्रस्ताव पाठवण्याची घाई करू नका. सांगतो बघा कसं, त्याचं उदाहरण सांगतो. घाई करू नका. याच्यासाठी लांजातून तिथून जर या जिल्हा परिषद शाळेसाठी तुमच्याकडे मुलं येत असतील, हा तुम्ही निर्माण केलेला समाजासाठी एक आदर्श आहे. शासनाला तुमची दखल घेऊन दे. आम्ही ज्याला आदर्श शिक्षक म्हणून ज्याला निवडले, ते निवडल्यानंतर प्रस्ताव नाही, आम्ही भागात फिरत असतो, पाहत असतो, त्यांच्याशी अवलोकन करतो. त्यातून आम्ही त्या जवळजवळ 24 शिक्षकांना 3 तालुक्यात आदर्श शिक्षक मिळाले. त्याच्यानंतर 6 वर्ष त्याला शासनाने दिलं फाईल देऊन. पण त्याच्या पाठी धावू नका, वेळ घालवू नका. ही मुलं वाढीसाठी तुम्हाला जो काय प्रयत्न करायचा असेल तो तुम्ही प्रयत्न सर्वांनी करा. या मुलांची तुम्ही 50-60 पर्यंत संख्या वाढवा. त्याला लागणारं जे काय साहित्य असेल, शैक्षणिक साहित्य म्हणा, क्रीडा साहित्य म्हणा, हे आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीनुसार आम्ही तुम्हाला देऊ. फक्त तुम्ही कमी पडू नका. आम्ही तिथून इथून काही करू शकत नाही, पण तिथून थोडंसं तुम्हाला रसद पुरू शकतो. त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करा. शासनाला दखल घेऊन दे. ते त्या प्रस्तावाला काय अर्थ नाही. आदर्श हे करण्यासाठी तुम्हाला मिनटवारे करावे लागतात, ते मला माहिती आहे. अर्ज द्या, हे करा, आम्ही हे केलं ते. तुम्ही ज्या सुविधा आदर्श शाळेचे जे निकष असतील ते निकष दरवर्षी पूर्ण करा. त्यांना वाटेल तेव्हा देऊन दे. आपण ती आदर्श अशी निर्माण करू की त्यांना दखल घ्यावी लागेल. हा, एवढंच सांगतो. या ठिकाणी आलात, आमच्या शाळेत हा नृत्य उपक्रम राबवला आणि आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला आपल्याकडून थोडंसं मार्गदर्शन मिळालं. आम्ही शाळा व्यवस्थापन समिती आणि आमच्या शिक्षकांच्या वतीने आपल्याला आश्वस्त करतो की ही जी प्रगती आहे आमच्या शाळेची किंवा म्हणजे उत्तरोत्तर होणारी प्रगती ही आम्ही कुठेही याच्यात खंड पडू देणार नाही. आणि आपण दिलेल्या ह्या साहित्याचा आम्ही पूर्णपणे व्यवस्थित याचा उपयोग करून, ह्या मुलांसाठी उपयोग करून, ह्यांची निश्चितपणे यांच्याकडून प्रगती करून घेऊन या शाळेची आणि या मुलांची दोघांची आम्ही प्रगती करू असं आम्ही आमच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो. आणि हा आपण इथे आला त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं आपल्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो.